शरीर संबंधास नकार दिलेल्या महिलेवर तरुणानं चक्क 19व्या वार केल्याची घटना घडली। वार करताना महिलेचा चेहरा सुद्धा या नराधमानं विद्रूप केलाय। संभाजीनगर जिल्ह्यातील हादरवून टाकणारी अशी घटना आहे। महिलेवर केलेला एक वार मानेपासून कमरेपर्यंत 2.25 फुटांचा असल्याचं सध्या समजतंय। पीडितेवर उपचारावेळी डॉक्टरांनी जवळपास 280 टाके घातले। टाक्यांसाठी लागणाऱ्या दोऱ्याचा खर्च 22,000 रुपये आहे आणि पीडित महिलेची खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज असल्याचं बघायला मिळत आहे आणि पीडितेची परिस्थिती सुद्धा बेताची आहे। पदरात 2 लहान मुलं सुद्धा आहेत आणि या प्रकरणी आरोपी अभिषेक ताताराव नवपुते याला चिखलठाणा पोलिसांनी अटक केली असून पुढचा तपास केला जातोय। माय गेली तर नवऱ्याचा नंबर घेतला, मला तुझ्या जावाला भेटायचं तुला भेटायचं, तुला माय बहिणीला भेट म्हणलं, बार ते मला नको भेटू, फोन कट करून टाकला। घरी सही सांगायला जायची वेळेस त्यांना मागून आला आणि वड्यापाशी मला चाकूचा वार केला। तिने 6 वाजता सही सांगायला शेतातून निघली, घरी एकटीच होती। तो पाठी मागून आला, तिने पाहिलंच नाही त्याला। त्यांनी काय केलं, लगेच केस धरले आणि लगेच डायरेक्ट पुढं दगडावर आपटिलं, तिचं डोकं आदळ खाली दगडावर। मग तिला कुठं काही सुसू राहिलं, पळाचं सुसाना त्यांना पळून देईना नाही तिला। त्यांनी लगेच तसेच नाट्याला वार केला। सपासप पाठीत काही, मांड्यावर काही, अवघड ठिकाणी दगड मारले त्यांनी, दगडाने ठेशीलं। मग ती बेशुद्ध पडली। मग ती तिला कुठं सुसू राहिलं, त्याला फाशीची शिक्षा व्हावी, फाशीची शिक्षा व्हावी असे। मग ते तर किती का करते त्याच्या व्यतिरिक्त, त्या जर फाशीची शिक्षा जर नाही झाली तर बाकीचे सुद्धा असे करू शकते। सदर महिला ही आता ICU मध्ये ॲडमिट असून तिची प्रकृती स्थिर आहे आणि आरोपी जो आहे 19 वर्षाचं वयाचा आहे, त्याला पोलिसांनी अटक केलेली असून त्याचा सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे। त्याला 3 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुमित पवार सध्या आपल्यासोबत आहेत। सुमित, खरं तर संतापजनक असा हा प्रकार म्हणावा लागेल। सध्या महिलेची प्रकृती काय म्हणते आणि आरोपीला सध्या अटक झालेली आहे, त्याच्यावर नेमकी काय कारवाई होऊ शकते? नक्कीच आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि आरोपीला जवळपास 3 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे। महिला ही शेतात काम करत असताना एका विकृत मानसिकतेच्या आरोपीने, अभिषेक नवपुते असे आरोपीचे नाव आहे, त्यांनी तिला फोन केला आणि मला तुझ्या जावाला आणि तुला भेटायचं आहे असं त्यांनी त्या फोनवर महिलेला सांगितले। मात्र महिलेने शिव्या करत फोन कट केला आणि याचाच राग मनात ठेवून काही वेळानंतर महिला जेव्हा शेतातून काम करत असताना परत निघाली, त्यावेळेस त्या तरुणाने मागून येऊन त्या महिलेचे केस ओढले आणि तिला जमिनीवर पाडले। त्यानंतर तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला। मात्र त्या महिलेने विरोध केल्यानंतर त्याने स्वतःकडील असलेला चाकू काढला आणि त्या धारदार चाकूने त्या महिलेच्या अंगावर जवळपास 15 वार केले आणि यात ती महिला गंभीररित्या जखमी झाली आहे। त्याचबरोबर तिच्या चेहऱ्यावर देखील वार करून विद्रूप करण्याचा प्रयत्न या तरुणाने केला। आता सध्या संभाजीनगरच्या एका खासगी रुग्णालयात त्या महिलेवर उपचार सुरू आहेत। तिची प्रकृती आता चिंताजनक आहे। मात्र डॉक्टरांनी सांगितलं की तिला जवळपास 280 टाके या महिलेला देण्यात आलेले आहेत। त्यामुळे अशा विकृत मानसिकतेच्या कृत्य करणाऱ्या या नराधमावर कठोर कारवाई करावी अशी मागणी या पीडितेच्या कुटुंबियांनी केलेली आहे। नक्कीच सुमित, नेमकी काय कठोर कारवाई केली जाते यावर हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धक्कादायक असा प्रकार, शरीर संबंधास या महिलेनं नकार दिलेला होता आणि त्याच महिलेवर हे 19 वार या तरुणानं केलेले आहेत। सध्या हा आरोपी पोलिसांच्या अटकेत आहेत आणि त्याच्यावर सध्या गुन्हा नोंदवण्यात सुद्धा येईल।